कोण होतीस तू काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर ह्या प्रोमोप्रमाणे 17 ते 18 ऑक्टोबरच्या दरम्यान हे मेन एपिसोडमध्ये दाखवलं जाईल बघा प्रेक्षकांनो. तर आता ह्या एपिसोडची सुरुवात होते कावेरी आणि सुलक्षणापासून. तर आता इथे कावेरी विचारते सुलक्षणाला, "मा, कोणत्या नात्याने अमृता इथे राहते?" असं म्हणते आता इथे कावेरी. तर सुलक्षणा म्हणते, "मुली धर्माधिकाऱ्यांची लक्ष्मी आली. तिचं स्वागत नाही करायचं?" असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे उदयने अमृताचं लग्न झालेलं असतं बघा प्रेक्षकांनो. तर आता इथे कावेरीला सुलक्षणा म्हणते, "नातं विचारत होतीस ना अमृताचं? पाया पड आता थोरल्या जाऊबाईंचं." असं म्हणते सुलक्षणा. "शेवटी आलीसच तू माझ्या पायावर." असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे कावेरी खाली बसते पाया पडण्यासाठी आणि चिमटा काढते अमृताच्या पायाला. तर आता चिमटा काढल्यामुळे अमृता म्हणते, "ऐक ग, ऐक नाही जाऊबाई, ही जाऊबाई सहजासहजी जाऊ देणार नाही." असं म्हणते आता इथे कावेरी अमृताला बघा प्रेक्षक. खरंच प्रेक्षक खूप मोठा बावळटपणा दाखवलेला आहे बघा प्रेक्षक. ह्या सुलक्षणाने तेच केलंय जे कल्पनाने केलं होतं अश्विनच्या बाबतीत. अश्विनचं ही लग्न लावून आणलेली स्थिती प्रियासोबत. आता या सुलक्षणाने तेच केलंय. तर तिने आता अमृता आणि उदयचं लग्न लावलेलं आहे बघा प्रेक्षक इथे. आणि आता इथे अमृता मोठी सून म्हणून आलेली आहे घरामध्ये. तर या बिंडोक सुलक्षणाला अजून कसं काय कळत नाहीये की अमृताचा प्लॅन होता धर्माधिकाऱ्यांच्या घरात येणं म्हणून. पण बिंडोकासारखं या सुलक्षणाला काही कळतच नाही आणि अमृता आता येते बघा घरामध्ये ह्या धर्माधिकाऱ्यांच्या सून म्हणून. तर प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटलं प्रोमो बघून? मला तर अजिबातच आवडलेलं नाहीये हे बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे काही गरजच नव्हती ह्या उदयचं लग्न लावणं त्या अमृतासोबत. पण ह्या सुलक्षणाने फक्त कावेरीला खालीपणा दाखवण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे. पण आता अमृता रोज रोज नवीन काय काय करेल हे बघणं खूप घाण वाटणार आहे. आणि आता ह्याचमुळे TRP कमी येत आहे या शोची बघा प्रेक्षक. आजचं सिरियल आता 11 वाजता गेलेलं आहे. कोण होतीस तू काय झालीस तू, ह्या सगळ्या बिंडोकपणामुळेच झालेला आहे. अमृता काय काय करते म्हणजे ह्या सुलक्षणाचं कधी डोळे उघडणार? म्हणजे आता लोकांनाही कंटाळा आलेला आहे. अपेक्षा सोडली आहे लोकांनी या सिरियल कडून बघा प्रेक्षक. काहीतरी चांगलं दाखवा. पण नाही, त्या अमृता काहीही खोटी स्टोरी बनवत असते आणि सगळे उल्लू बनत असतात बघा प्रेक्षक. आणि आता हे सुलक्षणाचं तर अति 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 होत आहे बघा प्रेक्षक. कारण आता ह्या अमृताला तिने तिचं लग्न आता उदय बरोबर लावलेला आहे बघा प्रेक्षक. म्हणजे किती मठ्ठपणा आहे हा सुलक्षणाचा. तर आता तिला इतकंही कळत नाही आहे की कावेरी किती खरी होती आणि खरं बोलत होती. तर आता इथे बघा प्रेक्षक ही अमृता आता धर्माधिकाऱ्यांची सून झालेलीच आहे. यश तर दत्तक मुलगा आहे. तर आता बघायला गेलं तर ओरिजिनल सून ही अमृताच झालेली आहे आता सुलक्षणाची. म्हणजे दोन्ही पोरं तिची म्हणजे उदय आणि ती यमुना दोन्ही किती बिंडोक आहेत हे ह्यावरून सिद्ध होतं बघा प्रेक्षक. यशचं तर काय चांगलंच झालंय कारण त्याची बायको कावेरी आहे. त्याचा काहीच लॉस नाही आहे. पण ह्या उदयला काय काय सहन करावं लागेल ना, खूप मोठी गोष्ट आहे बघा प्रेक्षक. हा उदय कोण आहे ते पण समजणं खूप कठीण आहे. काय माहित हा उदय पण असाच एक मोहरा असतो असेल अमृताचा. तिने कुणाला तर प्लास्टिक सर्जरी करून आणलं असेल तर बघा प्रेक्षक हो. आणि उदय हा वेगळाच असेल तर तर हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. खरं तर उदयसाठी मरायची ही सुलक्षणा, पण आता कावेरीने आणलेले असते उदयला तरीही ही बिंडोक सुलक्षणा एवढ्या छोट्याशा चुकीसाठी एवढ्या मोठा पराक्रम करते आहे. आणि आता त्या कावेरीला खालीपणा दाखवण्यासाठी अमृताला चक्क सून म्हणून आणलेली आहे घरामध्ये. एवढ्या मोठं पाप फेडायला लागेल काय माहित आता या सुलक्षणाला बघा प्रेक्षक हो. तुम्हाला कशी वाटते ही सुलक्षणा? मला तर आता खूप कंटाळा आलाय सुलक्षणा ही कॅरेक्टर बघून. कारण ही बाई नुसतं कानाखाली मारते आणि घराबाहेर काढत असते. बघून बघून कंटाळा आलेला आहे बघा. आणि अमृतासमोर बिनटोकपणा करते ते वेगळाच. तर आता इथे बघा प्रेक्षक ह्या घरामध्ये कसंही कोणीही कधीही लग्न करून येतंय, काही करते काय कुणालाच काही कसं काय म्हणत नाहीत काय माहित. म्हणजे सिरियल जरा रिअलिस्टिक वाटायला कमी लागला आहे बघा प्रेक्षक. कारण आता यशचं जे लग्न झालं कोणी रिलेटिव्ह नाही काय नाही काय नाही, एवढा मोठा परिवार आहे, एवढी मोठी फेमस पर्सनॅलिटी आहे त्या धर्माधिकारी. मग कसं काय कोणीच नव्हतं यांच्या लग्नाला बघा प्रेक्षक हो. काय वाटतंय तुम्हाला? मला पण जरा डाऊट आलेला आहे की हे काय दाखवताय, जरा तरी रिअलिस्टिक दाखवा ना. तर आता बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. आता उदय काय करणार आहे? कारण आता उदयला जेलसी असते, त्याला पण कावेरी आवडत असते, पण ती यशसोबत लग्न करते म्हणून आता अमृताबरोबर त्याने लग्न करून घेतो. तर आता इथे अमृता तर नावासाठी लग्न केलेली असते. तर आता पुढे जाऊन ती काय करणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता इथे कावेरी आणि यश नवरा बायको सारखे राहू शकतात फायनली. कारण आता त्यांचं सत्य सगळ्यांना कळलेलं आहे. आणि आता इथे सुलक्षणाला पण माहीत झालेलं आहे. त्यामुळे आता दोघेही एका रूममध्ये राहू शकतात. ही गोष्ट चांगली आहे यश आणि कावेरीसाठी की फायनली ते दोघं एकत्र राहू शकतात, एन्जॉय करू शकतात. आणि आता यशला तर काय नुसतं आता अमृताला एक्सपोज करायचं आहे. कारण आता अमृता तर आता उदयची बायको झालेली आहे. तर आता ती तर मारण्याचा प्रयत्न करणारच लोकांना आणि त्या घरामध्ये रोज रोज भांडणं लावणार ती. तर आता इथे
सुलक्षणावर केवढा चिडणार आहे श्रीकांत बघा प्रेक्षक हो, इमॅजिन करा. कारण आता श्रीकांतला सगळं काही माहिती आहे आणि सुलक्षणा किती बिनडोकपणा करत आहे. काय वाटत असेल श्रीकांतला बघा प्रेक्षक हो, तिला बोलताही येत नाहीये आणि सुलक्षणा किती बिनडोक आहे हे तिला माहीत सुद्धा झालेलं आहे. तर आता तो काय करणार हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतंय श्रीकांतचं काय म्हणणं असेल या सगळ्या गोष्टींवरती कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला कोणती जोडी जास्त आवडते? यश आणि कावेरी जास्त आवडतात की आता उदय आणि अमृताची जी नवीन जोडी आहे ती जोडी आवडते? तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मला तर माहितीच आहे तुम्हाला यश आणि कावेरीची जोडी आवडत असेल, पण तरीही कमेंट करून नक्की सांगा. कारण हे सिरियल जे असं दाखवता येणार बघा प्रेक्षक हो, म्हणूनच ह्याला 11 वाजतेचा टाइम मिळालेला आहे. खरं तर TRP आत्ता कुठे चांगली होत होती, पण तरीही चॅनलनी तो कॉल घेतलाच आहे आणि आता 11ला लागणार आहे. तर 11 वाजता कोण बघणार आहे सिरियल हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आणि कोणते सिरियल्स आवडतात आणि कुणाचे प्रोमोज बघायला आवडतील हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. म्हणजे आम्ही ते प्रोमोज आणि ते एपिसोडसुद्धा इन्क्लूड करू आमच्या ह्या चॅनलवरती. आणि तुम्हाला आमचा हा चॅनल कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. फीडबॅक्स द्या आणि तुम्हाला काय चांगलं वाटतं आणि काय चांगलं वाटत नाही ते नक्की सांगा आम्हाला कमेंट सेक्शनमधून. म्हणजे आम्ही प्रयत्न करू चांगल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी बघा प्रेक्षक हो. आणि आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा प्रेक्षक हो, निशा म्हणून एक कॅरेक्टर दाखवायचे म्हणजे ती पौर्णिमाची मुलगी म्हणून, पण आता निशा दाखवतच नाही आहे प्रेक्षक हो. तुम्हाला पण कळलं का? म्हणजे मला तर ती निशा दिसतच नाही आहे. खूप दिवस झाले पण निशा दिसतच नाही. आणि ह्या सिरियलमध्ये हे पण क्लिअर नाही दाखवलंय की संदीप हा का नोकरी करत असतो. जर तो जावेचा मुलगा असतो ह्या सुलक्षणाचा, तर मग त्याला पण बिझनेसचा पार्ट का नाही केलाय आणि तो नोकरी का करतोय आणि सगळे एकत्र का राहत आहेत हे कळणं जरा मुश्किल झालंय बघा प्रेक्षक हो. त्यामुळे क्लिअर कट एकदा सांगायला हवंय सिरियलवाल्यांनी की हे काय कनेक्शन आहे. कारण संदीप हा अशी छोटीशी नोकरी करतो आणि त्याच घरात राहतो आणि एवढे मोठे पाहुणे आहेत म्हणजे ते म्हणतात ना धर्माधिकारी, वेल फेमस, हे ते खूप श्रीमंती हे ते. तर मग यमुना असं बोलत असते तर मग का असं दाखवतायत हे प्रेक्षक हो की तो नोकरी करायचा आणि हे सगळे मोठे बिझनेसमॅन आणि यमुनाचं लग्न साध्या IPS बरोबर कसं काय लावून दिलं हे पण कळणं जरा कठीण आहे बघा प्रेक्षक हो. कारण यमुनाला फक्त श्रीमंती आवडत असते, तिला माज असतो त्यांच्या घरातल्यांच्या श्रीमंतीचा. मग ती तसे साध्या इन्स्पेक्टर बरोबर लग्न का करेल हे पण कळणं थोडं मुश्किल आहे बघा प्रेक्षक हो. तुम्हाला माहिती आहे का ह्याचं उत्तर? कारण स्टार्टिंगला मी थोडे एपिसोड्स पाहिले नव्हते, तर त्यामुळे मला पण माहित नाही आहे की यमुनाचं लग्न त्या मोहित बरोबर कसं काय लावून दिलेलं ह्या सुलक्षणाने किंवा त्यांचं लव्ह मॅरेज होतं का त्याचं काय माहीतच नाही आहे मला प्रेक्षक हो. त्यामुळे कमेंट करून नक्की सांगा. तर बघा इथे प्रेक्षक हो, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की अमृताने आखून ठेवलंय की काय काय गोष्टी होणार. पहिला तर भावाभावातनं फूट पाडणार आहे ती तर झालेलीच आहे बघा प्रेक्षक हो. कालच संदीप आणि आता त्या उदयचं खूप मोठं भांडण झालेलं असतं ना, तर ते तर झालंय. आता ती रोजच्या रोज काहीतरी काहीतरी करणार आहे आणि आता तिचा दुसरा प्लॅन हा आहे की यशला धर्माधिकाऱ्यांच्या बिझनेसमधून बाहेर काढायचं. तर बघा प्रेक्षक हो, कावेरी पण खूप मोठी चांगली बिझनेसमॅन असते, पण आता ती घरी असते, काय करत नाही. पण आता हेही दाखवायला पाहिजे त्याने की कावेरी पण खूप मोठा बिझनेस काढते आणि धर्माधिकाऱ्यांपेक्षा तर खूपच मोठा बिझनेस होतो तिचा आणि आता यशला ती खूप मोठा माणूस करते हे पण दाखवलं पाहिजे बघा सिरियलमध्ये प्रेक्षक हो. कारण आता खूप कंटाळा आलाय ह्या लोकांचा बघून की आमची धर्माधिकाऱ्यांची प्रॉपर्टी तर देऊन टाकावी सगळी त्या उदयला. कारण तो तर बिंडोक असतो, काय करूच शकणार नाही तो. पण यश खूप मोठं झालेलं दाखवायला पाहिजेत आणि आता कावेरीच्या मदतीने तो खूप मोठा बिझनेसमॅन झालेलं दाखवायला पाहिजेत बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, आता हे 17 आणि 18 ऑक्टोबरच्या दरम्यान एपिसोडमध्ये येईल. तर आमचे एपिसोड्स त्या दिवशी नक्की बघा आणि आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा.